लहानपणापासून ना मला नेहमी असं वाटायचं की मी एखादी फर्स्ट क्लास पोस्ट क्रॅक करेन, UPSC मी क्रॅक करेन आणि मी IAS होईन. हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. कारण की मला सुपर वुमन बनायचं होतं. मला ते असं एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये ते पॉवरचा कंट्रोल असणं, तिथल्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन्स फाइंड आउट करणं, असं मला नेहमी वाटायचं की यार द वुमन इनसाइड मी वॉन्ट्स दॅट डॉमिनन्स. ठीक आहे, तसं तर काही झालं नाही. ॲज अ मुलगी म्हणून मला असं वाटलं की यार मला अनेक दुसरी पण स्वप्न मी बघू शकते. काही काही मुलींचं तर मला माहीत आहे त्यानुसार की सुखी संसार थाटणं हे सुद्धा स्वप्न असू शकतं. कुणाचं नटून थटून मेकअप करून मॉडेल बनणं, कोणाला एअर हॉस्टेस बनायचं असतं, तर कोणाला बेसिकली स्वतःच्या पायावर उभं राहणं यात सुद्धा खूप म्हणजे सुख मिळतं. ठीक आहे, सुद्धा पैसे कमवणं वगैरे चांगलं वाटतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, गवसणी घालण्यासाठी तुम्ही तुमचा मार्ग निवडतात ना, तेव्हा रस्त्यात अनेक अडचणी तुमची वाट बघत असतात. त्यातले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे असतात, तर काही प्रॉब्लेम जस्ट बिकॉज की तू मुलगी आहेस म्हणून ते प्रॉब्लेम्स तुमच्यासमोर उभे असतात. आणि तेव्हा येतं फ्रस्ट्रेशन. तेव्हा असं वाटतं की यार माझं काय चुकलं की मी मुलगी म्हणून जन्माला आले, असं का आहे, वाय माय लाईफ इज दिस मच डिफिकल्ट, असं वाटू शकतं. तर त्या सगळ्या मुलींसाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. मी त्या सर्व मुलींना आज काही पुस्तकं रिकमेंड करणार आहे. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर छान छान व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि रीडर्स_डायस इथे इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. चला, लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ. सर्वात आधी मी तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती बेस्ड, तुमचं आरोग्य सुधारवणारी पुस्तकं सांगणार आहे. त्यातलं पहिलं पुस्तक आहे डॉक्टर क्यू ट्रस्ट. मुलींना त्यांच्या शरीराबद्दल ज्या गोष्टी स्वतःला पण माहीत नसतात आणि गुगल करून करून बऱ्याचदा तुम्ही खूप डिस्ट्रॅक्ट पण होतात, ती योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हे पुस्तक आहे डॉक्टर क्यू ट्रस्ट. आणि त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे PCOS समस्या आणि उपाय. ओके, बऱ्याच मुलींना माहीत नसते की त्यांना PCOS आहे, PCOD आहे. असे मासिक पाळीशी संबंधित किंवा तुमच्या पर्सनल ऑर्गन्सशी संबंधित अनेक गोष्टी असतात, हायजीन असतो वगैरे वगैरे, त्याच्यामुळे तुमच्या हार्मोन्सवरती कसा परिणाम होतो, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही सर्वांसोबत डिस्कस नाही करू शकत. जर तुमच्याकडे असेल कोणीतरी डिस्कस करणार, तर आय विल से की तुम्ही फार नशीबवान आहात. बट आय थिंक मॅक्सिमम मुलींना तो वे आउट नसतो मिळत, जो तुम्हाला डेफिनेटली या 2 पुस्तकातून मिळेल. आता मी तुम्हाला काही चरित्र रिकमेंड करणार आहे, बायोग्राफी ज्याला तुम्ही म्हणू शकता. आणि याच्यामध्ये सर्वात आधी माझ्या हातात येते सावित्रीबाई फुले यांचं हे चरित्र. मला सांगा, म्हणजे यांच्यामुळे आज आपण शिकलोय. ठीक आहे, यांच्यामुळे आज कित्येक मुलींना स्वतःच्या पायावरती उभा राहता आलंय. सो जर एखाद्या असं एकदम ध्येयवादी मुलीला जर कोणी म्हणत असेल ना की आम्ही उपकार केले तुला शिक्षण देऊन, आमच्यामुळे तू शिकली, तर त्यांना सांगा की आम्ही यांच्यामुळे शिकलोय. शिक्षण हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे सावित्रीबाई फुले यांनी ठासून ठासून सांगितलंय. आणि त्यासाठी त्यांनी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना आयुष्यात, त्यांच्यासमोर बघून हे चरित्र वाचताना तुम्हाला असं कळेल की यार मुलगी म्हणून मी जे प्रॉब्लेम्स फेस करते ना, ते खूप ॲडव्हान्स्ड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, आधी तुम्ही याचं चरित्र वाचा, असं तुम्हाला भयंकर मोटिवेशन मिळेल यातून. नेक्स्ट पुस्तक आहे पार्वतीबाई पेशवे यांचं. तर पार्वतीबाई पेशवे कोण होत्या आधी हे तुम्ही गुगल करा. परंतु या पुस्तकाची खासियत अशी आहे की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यांनी म्हणजे असं नकार दिला होता. यांचा विश्वास एवढा होता की माझा पती, माझा नवरा, त्याची जोपर्यंत मी डेड बॉडी बघणार नाही तोपर्यंत मी हे सौभाग्याचं लेणं काढणार नाही. दिस लाईक अफाट विश्वास होता त्यांना त्यांच्या पतीवरती. पुढं काय झालं यासाठी तुम्ही हे कादंबरी वाचा. सॉरी, चरित्र आहे, कादंबरी नाहीये. नेक्स्ट पुस्तक आहे आनंदीबाई पेशवे. अगेन ही सुद्धा इतिहासामध्ये कुटील स्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु खरंच इतिहासाने यांना न्याय दिलाय का? एखाद्या स्त्रीने महत्वाकांक्षी असणं, राजदरबारामध्ये स्वतःचं ओपिनियन मांडणं ही तेव्हा पॉप्युलर गोष्ट नव्हती. आणि त्या काळात आनंदीबाई पेशवे यांना असं वाटलं की यार आय एम द मोर डिझर्विंग वुमन. ठीक आहे, माझ्या नवऱ्याला सुद्धा पेशवे पद मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जे काही केलं ते सगळं या पुस्तकात सांगितलेलं आहे. आय थिंक हे पुस्तक तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज करू शकतं. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे महाराणी सोयराबाई. आता तुम्ही असे म्हणाल की अरे अशा निगेटिव्ह कॅरेक्टरवाल्या महिलांचे पुस्तकं का रिकमेंड करते, तर असं नाही. इट्स नॉट निगेटिव्ह कॅरेक्टर. ते खरंच निगेटिव्ह आहे का? तुम्ही जर एका स्त्रीला तिच्या आईच्या भूमिकेतून, पत्नीच्या भूमिकेतून बघाल तर तुम्हाला ती स्त्री कुटील, कारस्थानी नाही वाटणार, ती फक्त स्त्री वाटेल. आणि महाराणी सोयराबाई याचं बेस्ट एक्झाम्पल आहेत. आपल्याला सर्वांना माहित आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्या अगेन्स्ट यांनी खूप कारस्थाने केलेले आहेत. पण एक आई म्हणून त्यांनी काय काय केलं, आय थिंक त्या गोष्टीला जस्टिस नाही देता येणार. बट स्टील यार हे
चरित्र वाचा आणि बघा तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला तर. आणि अजून एक आहे राजमाता जिजाऊ साहेब भोसले. आता यांच्याबद्दल तर कायच सांगू यार, यांच्याबद्दल सांगायला गेलं तर हा व्हिडिओ एवढा छोटा होणार नाही आणि मग नंतर तुम्ही जे आता बघत आहात ते तुम्ही पळून जाल की यार बोर करते म्हणून. तर बेसिकली असं आहे की प्रत्येक आईनं हे पुस्तक वाचलं पाहिजे. दिस इज द बेस्ट पॅरेंटिंग बुक. आज सर्वांना असं वाटतं की यार माझ्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पराक्रम केला पाहिजे, त्याच्यामध्ये ते गट्स असले पाहिजेत, निर्णय क्षमता पाहिजे, ध्येयवादी असलं पाहिजे. पण मला त्या आयांना विचारायचं आहे की तुम्ही राजमाता जिजाऊ भोसले बनण्यास तयार आहात का? ज्यांना चरित्र वाचायला आवडतात, ऐतिहासिक चरित्र, त्यांना मी अजून हे 2 चरित्र वाचायला सांगेन. देवी अहिल्याबाई होळकर ऑब्व्हियसली, आणि हे दुसरं आहे रामराणी ताराबाई. या दोघींची सुद्धा ही पुस्तकं एकदम छोटी छोटी पुस्तकं आहे. मला तर हे आठवड्याभरात वाचून होतील. यांच्या सुद्धा चरित्र तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, जर तुम्हाला तेही वाचणं होत नसेल तर कर्मयोगिनी नावाचे हे पुस्तक आहे. याच्यामध्ये राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि सावित्रीबाई यांचं एक असं कॉम्प्रिहेन्सिव्ह चरित्र आहे हे. जर तुम्हाला ते सेपरेट पुस्तकं वाचायची नसतील तर हे एकच पुस्तक तुम्ही वाचा. आणि त्यानंतर हे सर्वात बेस्ट पुस्तक आहे लेडी डॉक्टर्स. ठीक आहे, ज्या काळात म्हणजे मुलींना घराच्या बाहेर पडून शिक्षण घेणं हे निषिद्ध होतं, त्या काळात या महिला, ओके आय थिंक 6 आहेत, येस, या 6 भारतीय महिलांची ही अज्ञात कथा आहे. आय थिंक हे पुस्तक तर मला असं वाटतं प्रत्येक डॉक्टर होणाऱ्या मुलीने वाचलं पाहिजे. आणि येस, आय थिंक येस, दॅट्स ऑल. याच्यामध्ये चरित्र एवढेच आहेत. आता मला सांगा की प्रत्येक मुलीचं काय फक्त आणि फक्त स्वप्न पूर्ण करणं एवढंच आयुष्य असतं का? किंवा स्वतःच्या फॅमिलीला पुढे ठेवून कायम त्यांना प्रायोरिटी देऊन स्वतःच्या म्हणजे आनंदाचं असं एकदम सॅक्रिफाईस करणं, याला तुम्ही काही आयुष्य म्हणत नाही, बरोबर आहे? तर प्रत्येक मुलीला थोडंसं एंटरटेनिंग वाटेल यासाठी मी तुम्हाला 2 पुस्तक सजेस्ट करणार आहे. ऑफकोर्स माझ्या फेवरेट मंगला गोडबोले यांची ही 2 पुस्तकं आहेत आणि मला त्यांचं लिखाण खूप आवडतं. त्यांनी जे पण लिहिलेलं आहे ना की मध्यमवर्गीय महिलांना फोकस ठेवून लिहिलेलं आहे. त्यातली 2 पुस्तकं मी तुम्हाला रिकमेंड करते. एक तर आहे पर्स हरवलेली बाई आणि दुसरं आहे सुखी स्त्रीची साडी. या दोन्ही पुस्तकं जेव्हा मी वाचत होते ना, मला लिटरली माझी मम्मी डोळ्यासमोर दिसत होती. बिकॉज दीज आर द थिंग्स की जे मी तिच्यामध्ये पाहिलेले आहेत आणि ते पाहूनच माझ्यामध्ये आलेले आहेत. सो येस, या गोष्टी म्हणजे हे 2 पुस्तकं तुम्ही तुमच्या सासू, आत्या, मामी, काकी, आई हिला पण भेट देऊ शकता आणि तुम्ही पण वाचू शकता. बिकॉज तुम्ही पण एक दिवस कुणाची तरी सासू, कुणाची तरी मामी, कुणाची तरी आत्या होणारच आहात ना. तर कशी वाटली तुम्हाला माझे हे सगळे बुक रिकमेंडेशन्स? यांच्या सगळ्या पुस्तकांचे लिस्ट आणि यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. आय थिंक तुम्ही ही पुस्तकं तुम्हाला जेवढी जमतील तेवढी वाचा. यातलं एक तरी पुस्तक वाचा आणि मला तुमचे रिव्ह्यूज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. और याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठली पुस्तक वाचली असेल तर त्यांचीही नावं मला सुचवा, मीही ती वाचेन. आणि असंच रीडर्स डायसला भरपूर प्रेम देत राहा. फॉलो करा इंस्टाग्रामवर रीडर्स_डायस. इथे हा सुद्धा व्हिडिओ तुमच्या बेस्ट फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि त्या मुलींना सुद्धा हे पुस्तकं वाचण्यासाठी एनकरेज करा. रीडर्स डायसला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.